Hello, my dear children. Yesterday we learned the adjective clause. 2 days before we learned the noun clause. So today we are going to the third type of subordinate clause, and that is a adverb clause. Okay. की adverb clause जो काही आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत की जो सबऑर्डिनेट क्लॉजचा तिसरा प्रकार आहे ज्याला क्रियाविशेषण उपवाक्य असं म्हटलं जातं. ओके. सो ॲडवर्ब क्लॉज इज अ सबऑर्डिनेट क्लॉज की तो सबऑर्डिनेट क्लॉजचाच प्रकार आहे. ओके. अँड दॅट फंक्शन्स ॲज ॲन ॲडवर्ब. ओके. इट कॅन मॉडिफाय एनी वर्ब ॲडजेक्टिव्ह ऑर ॲडवर्ब इन अ सेंटेन्स. मॉडिफाय म्हणजे बदल करणे की हा जो काही क्लॉज आहे तो थोडासा बदल करू शकतो कशामध्ये ऑन अ वर्ब ॲडजेक्टिव्ह ऑर ॲडवर्ब इन अ सेंटेन्स. सो त्याचं आपण डेफिनेशन अशा प्रकारे करू शकतो की ॲडवर्ब क्लॉज वाक्यामध्ये ॲडवर्बचे म्हणजेच क्रियाविशेषणाचे कार्य करतो. ॲडवर्ब क्लॉज वाक्यातील वर्ब ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब यांच्या अर्थात थोडासा बदल करू शकतो. मग आता क्रियाविशेषण म्हणजे काय? तर क्रियाविशेषण म्हणजे मराठीमधून त्याला ॲडवर्बला क्रियाविशेषण असं म्हणतात की क्रियाविशेषण म्हणजे क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. ओके. जसं आपण ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण जो नामाबद्दल आणि सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगतो तशाच प्रकारे हा जो काही ॲडवर्ब आहे तो कशाबद्दल विशेष माहिती सांगतो तर क्रियेबद्दल. मग क्रिया कुठला शब्द दाखवतो आपल्याला तर क्रिया आपल्याला वर्ब दाखवतो. हो की नाही, ज्याला आपण क्रियापद असं म्हणतो. सो क्रिया दाखवणारा शब्दाला आपण वर्ब म्हणतो म्हणजे क्रियापद म्हणतो. मग त्या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा जो शब्द आहे त्याला क्रियाविशेषण असं म्हणतात. त्यालाच ॲडवर्ब असं म्हणतात. ओके. मराठीतून क्रियाविशेषण म्हणतात, इंग्लिशमधून त्याला ॲडवर्ब म्हणतात. म्हणजेच क्रियेबद्दल क्रियापदाबद्दल क्रिया दाखवणारा शब्द क्रियापद आहे. हो की नाही. म्हणजेच क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा जो काही शब्द आहे त्याला क्रियाविशेषण असं म्हटलं जातं. मग जो सबऑर्डिनेट क्लॉज हा क्रियाविशेषणाचं काम करतो म्हणजे क्रियेबद्दल अधिक माहिती सांगतो त्या क्लॉजला ॲडवर्ब क्लॉज असं म्हटलं जातं. आलं लक्षात? जसं तुम्ही काल ॲडजेक्टिव्ह क्लॉज बघितला तशाच प्रकारे फंक्शनिंग फक्त वेगळं आहे. तशाच प्रकारे हा ॲडवर्ब क्लॉज आहे. एक्झाम्पलवरून तुमच्या लक्षात येईल बघा. एक्झाम्पल इथे आहे. वी स्लेप्ट आफ्टर द लाईट्स वेअर पुट ऑफ. ओके. आम्ही झोपलो. केव्हा झोपलो? आफ्टर द लाईट्स वर पुट ऑफ. जेव्हा लाईट सगळे बंद झाले, पुट ऑफ झाले तेव्हा आम्ही झोपलो. ओके. मग आम्ही केव्हा झोपलो? स्लेप्ट म्हणजे झोपलो. हो की नाही. क्रियापद आहे की नाही ते की या ठिकाणी काय दाखवलेलं आहे? हा मेन क्लॉज आहे वी स्लेप्ट. ओके. यामधील वी हा सब्जेक्ट आहे आणि स्लेप्ट हा काय आहे? वर्ब आहे. हो की नाही. मग ह्या वर्बबद्दल ओके झोपलो या वर्बबद्दल हा क्लॉज अधिक माहिती आपल्याला सांगतोय की नाही. वेन वी स्लेप्ट केव्हा आम्ही झोपलो? आफ्टर द लाईट्स वर पुट ऑफ म्हणजे जेव्हा लाईट बंद झाले तेव्हा आम्ही झोपलो. ओके. म्हणजे झोपण्याची जी काही क्रिया आहे या क्रियेबद्दल आपल्याला अधिक माहिती हा क्लॉज सांगत आहे. ओके. म्हणून हा काय आहे? ॲडवर्ब क्लॉज आहे. आलं लक्षात? वी स्लेप्ट मेन क्लॉज आफ्टर द लाईट्स वर पुट ऑफ हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. सबऑर्डिनेट क्लॉजच ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो आणि म्हणून क्रियाविशेषणाचं काम करणारा हा शब्द असल्यामुळे याला आपण म्हणूया ॲडजेक्टिव्ह क्लॉज. ओके. सो काय ॲडजेक्टिव्ह क्लॉज नाही ॲडवर्ब क्लॉज. ओके. सो ॲडवर्ब क्लॉज जे काही आहे त्याचे वेगवेगळे प्रकार आहे. देर आर व्हेरियस टाईप्स ऑफ ॲडवर्ब क्लॉजेस. नियरली देर आर 9 टाईप्स ऑफ ॲडवर्ब क्लॉजेस. जवळजवळ किती प्रकार आहेत ॲडवर्ब क्लॉजचे? 9. बघा या ठिकाणी तुम्हाला सगळे प्रकार मी लिहून दाखवलेले आहेत. ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम, प्लेस, कंडिशन, रिझन, रिझल्ट, कॉन्ट्रास्ट, पर्पज, कंपॅरिझन अँड मॅनर. ओके. कारण का मुलांनो की ॲडवर्ब क्लॉज जो म्हणजे ज्या क्रियाविशेषण हा जे काही क्लॉज आहे तो कुठले कुठले कामं करतो, कुठलं फंक्शन करतो तर तो क्रिया दाखवण्याबद्दल अधिक माहिती देतो. मग क्रिया कधी घडली. ओके. म्हणजे
वेळदर्शक ज्याला आपण म्हणूया, म्हणजे ॲडवर्ब क्लॉज ऑफ नाऊन. ओके, क्रिया कुठे घडली, त्याचबरोबर क्रिया, ओके नाही, इथे वेळ दाखवणार आहे, इथे जागा दाखवणार. कंडिशन म्हणजे कुठल्या अटीवर घडली, ती क्रिया घडण्यामागचं कारण काय, रिझल्ट म्हणजे त्याचे परिणाम काय, कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोध दर्शवणारी जी काही क्रिया असते, पर्पज म्हणजे क्रिया घडण्याचा हेतू, उद्देश काय, कंपॅरिझन म्हणजे त्याची तुलनासुद्धा केली जाते बऱ्याच वेळा क्रियेची, अँड मॅनर म्हणजे रीत किंवा पद्धत. सो अशा प्रकारे ॲडवर्ब क्लॉजचे हे 9 प्रकार आहेत, 9 प्रकार आहेत. आणि हे 9 प्रकार आपण कसे ओळखायचे हे सगळं आपण बघणार आहोत. सो वन बाय वन वी ऑल सी द ॲडवर्ब क्लॉजेस. ओके, नाव द फर्स्ट इज ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम. मग यातील ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम आपण आज बघूया. ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम म्हणजे काय, तर वेळदर्शक क्रियाविशेषण उपवाक्य. उपवाक्य का म्हटलं आहे, कारण हा कुठला प्रकार आहे, सबऑर्डिनेट क्लॉजचा प्रकार आहे, आणि म्हणून त्याला उपवाक्य असं म्हटलेलं आहे. सो ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम म्हणजे काय, तर या क्लॉजद्वारे क्रिया घडण्याची वेळ दाखवली जाते किंवा कालखंड दाखवला जातो, दर्शविला जातो, आणि म्हणून त्याला ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम असं म्हटलं जातं. टाईम म्हणजे तो टाईम दाखवतो, म्हणजे ॲक्च्युअल 1 वाजता 2 वाजता वगैरे अशा प्रकारचा टाईम दाखवत नाही, किंवा या दिवशी त्या दिवशी असा पर्टिक्युलर दिवस दाखवत नाही, पण तो टाईमशी रिलेटेड असतो. ओके, आणि म्हणून जी काही क्रिया घडण्याची वेळ जो आहे किंवा कालखंड जो आहे तो या क्लॉजद्वारे दाखवला जातो, आणि म्हणून त्याला वेळदर्शक क्रियाविशेषण उपवाक्य असं म्हटलं जातं. सो लेट्स सी द एक्झाम्पल. Before to see the example, I write here the subordinators. Okay, की हा क्लॉज कुठल्या सबऑर्डिनेटरने जोडून येतो किंवा कुठल्या सबऑर्डिनेटरने हा क्लॉज दाखवला जातो. तर या ठिकाणी सबऑर्डिनेटर्स मी प्रत्येक क्लॉजच्या वेळेस तुम्हाला सबऑर्डिनेटर्स लिहून देणार आहे, की जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल की ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम म्हणा, प्लेस म्हणा, कंडिशन म्हणा, हे प्रत्येक क्लॉज कुठल्या कुठल्या सबऑर्डिनेटर्सने फॉलो होतात किंवा सुरुवात त्याची होते, जेणेकरून तुम्हाला ते क्लॉज ओळखण्यासाठी अतिशय सोपे जातील. ओके, सो सबऑर्डिनेटर्स या ठिकाणी मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत की ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम हा साधारणपणे कशाने सुरू होतो, वेनेवर, व्हाईल, टील, अनटील, ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, सिन्स, सो लॉंग ॲज, आफ्टर, बिफोर, हे जे काही सर्व सबऑर्डिनेटर्स आहे, या सबऑर्डिनेटर्सने ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम सुरू होतो. कारण हे सगळे सबऑर्डिनेटर्स जे काही आहे, वेन म्हणजे केव्हा, वेनेवर म्हणजे जेव्हा केव्हा, अशा प्रकारचे अर्थाचे हे सबऑर्डिनेटर्स आहे, आणि ज्या थ्रू आपण वेळ दर्शवू शकतो. ओके, सो हे सबऑर्डिनेटर्स तुम्ही सगळे लक्षात ठेवायचे आहेत की ज्याने ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम सुरू होतो. सो लेट्स सी द एक्झाम्पल हिअर. He lost his father when he was very young. Now, कुठलाही क्लॉज ओळखायचा असेल तर आपल्याला आधी मेन क्लॉज ओळखावं लागेल, त्यानंतर सबऑर्डिनेट क्लॉज ओळखावं लागेल. मेन क्लॉज ओळखला आपण, दिस इज द मेन क्लॉज. ओके, अँड दिस इज अ सबऑर्डिनेट क्लॉज. हा सबऑर्डिनेट क्लॉज ओळखल्यानंतर हा सबऑर्डिनेट क्लॉज कुठल्या प्रकाराचा आहे हे आपण ओळखतो आहोत. वेन ही वॉज व्हेरी यंग. ओके, जेव्हा तो खूप तरुण होता. ओके, जेव्हा तो खूप तरुण होता तेव्हा काय झालं, ही लॉस्ट हिज फादर, की त्याने त्याचे वडील गमावले. ओके, मीन्स हिज फादर पास्ड अवे. मग त्याने त्याचे वडील केव्हा गमावले, म्हणजे क्रिया लॉस्ट म्हणजे गमावले, या क्रियेबद्दल हा क्लॉज काय सांगतो आहे, अधिक माहिती सांगतो आहे की त्याने त्याचे वडील कधी गमावले, तर वेन ही वॉज व्हेरी यंग, की तेव्हा जेव्हा तो अतिशय तरुण होता किंवा लहान होता. यंग म्हणजे काय, इथे लहान होता. ओके, सो या लॉस्ट ह्या क्रियेबद्दल हा क्लॉज आपल्याला अधिक माहिती सांगतो आहे, म्हणजेच वर्ब. इथे लॉस्ट हे काय आहे, वर्ब आहे. ओके नाही, वर्ब आहे. या वर्बबद्दल हा म्हणजे क्रियेबद्दल हा क्लॉज आपल्याला अधिक माहिती सांगतो आहे, आणि म्हणून हा क्लॉज कुठला आहे, ॲडवर्ब क्लॉज. ओके, सो ॲडवर्ब म्हणजेच क्रियाविशेषण.
क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा क्लॉज आणि म्हणून तो ॲडवर्ब क्लॉज आहे. अंडरस्टूड. सी द सेकंड एक्झाम्पल हिअर. वेट टिल आय कॉल यू. ओके, वेट, this is the main clause, and till I call you it's a subordinate clause. की वेट हा मेन क्लॉज आहे. ओके, थांब. मग कुठपर्यंत थांब? टिल आय विल कॉल यू. सो ओके, सॉरी, टिल आय कॉल यू, की तोपर्यंत थांब जोपर्यंत मी तुला बोलवत नाही. ओके, म्हणजे बोलवण्यापर्यंत तू थांब. ओके, सो टिल म्हणजे जोपर्यंत किंवा तोपर्यंत. म्हणजे वेट हे काय आहे? वर्ब आहे. मग ह्या वर्बपर्यंत म्हणजे ह्या थांब या क्रियेबद्दल हा क्लॉज पूर्ण माहिती सांगतो आहे आपल्याला, की थांब. कुठपर्यंत थांब? टिल आय कॉल यू, की मी बोलवेपर्यंत थांब. ओके, म्हणजेच क्रियेबद्दल हा क्लॉज आपल्याला अधिक माहिती सांगतो आहे आणि म्हणून हा काय आहे? ॲडजेक्टिव्ह हा शब्द माझ्या तोंडात येतोय, ॲडवर्ब क्लॉज. ओके, सी द थर्ड एक्झाम्पल हिअर. इट वॉज डार्क वेन वी रीच होम. इट वॉज डार्क is a main clause and when we reach home is a subordinate clause. Okay, so it was dark. Okay, so की when we reached home, की जेव्हा आम्ही घरी पोचलो तेव्हा काय झालेलं होतं? अंधार पडलेला होता. वॉज डार्क मीन्स अंधार ऑलरेडी झालेला होता. मग जेव्हा आम्ही घरी पोचलो तेव्हा अंधार झालेला होता, म्हणजे घरी पोचलो. इट वॉज डार्क. मग पोचलो जे काही आहे, वेन वी रीच होम. सो हा काय क्लॉज जो आहे तो ह्या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगतो आहे आणि म्हणून हा ॲडवर्ब क्लॉज आहे. ओके, म्हणजे कधी पोचलो आम्ही घरी? जेव्हा पूर्णपणे अंधार पडलेला होता. ओके नाही, आणि म्हणून तो ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. ॲज सून ॲज ही वॉज फ्री ही वेंट टू हिज माउंटन होम. ओके, सो ॲज सून ॲज म्हणजे ज्या क्षणी गोष्ट घडली त्या क्षण. ओके, ॲज सून ॲज ही वॉज फ्री ही वेंट टू हिज माउंटन होम, की जेव्हा तो फ्री झाला. ओके, ॲज सून ॲज ही वॉज फ्री इज द सबऑर्डिनेट क्लॉज अँड ही वेंट टू हिज माउंटन होम हा काय आहे? मेन क्लॉज आहे. की तो त्याच्या पर्वतावरील घरी गेला. ओके, केव्हा? ॲज सून ॲज ही वॉज फ्री, की जेव्हा तो मोकळा झाला किंवा जेव्हा त्याला वेळ मिळाला तेव्हा तो त्याच्या घरी गेला. ओके, म्हणजे वेंट गेला या क्रियेबद्दल वेंट या क्रियेबद्दल हा क्लॉज अधिक माहिती सांगतोय, की केव्हा गेला? की जेव्हा त्याला वेळ मिळाला तेव्हा. म्हणून हा ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम आहे. आलं लक्षात? की ज्या क्लॉज थ्रू आपल्याला वेळ दर्शवली जाते, निश्चित अशी वेळ जरी दर्शवली गेली नाही तरी त्या वेळेशी संबंधित तो क्लॉज आहे, त्या वेळेबद्दल अधिक माहिती सांगणारा तो क्लॉज आहे आणि म्हणून त्याला ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम असं म्हणतात. आय होप चिल्ड्रन यू कॅन अंडरस्टँड ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम. नाव द नेक्स्ट टाईप ऑफ द ॲडवर्ब क्लॉज इज ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस. ओके, ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस म्हणजे काय? स्थळदर्शक किंवा जागादर्शक क्रियाविशेषण उपवाक्य. या क्लॉजद्वारे क्रिया कोठे घडली, आपण ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम बघितलं की क्रिया केव्हा घडली दर्शविली जाते. आता इथे क्रिया कोठे घडली हे दर्शविलं जातं आणि म्हणून त्याला ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम असं प्लेस असं म्हटलं जातं. सी द एक्झाम्पल्स ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईमचे. सबऑर्डिनेटर्स कुठले आहेत? वेअर एवर. ओके, वेअर म्हणजे जागा दाखवतात. ओके, वेअर म्हणजे जेथे किंवा वेअर एवर म्हणजे जेथे जेथे. आलं लक्षात? सो सी द फर्स्ट एक्झाम्पल. पुट इट बॅक वेअर यू फाउंड इट. पुट इट बॅक इज अ मेन क्लॉज. वेअर यू फाउंड इट इज अ सबऑर्डिनेट क्लॉज, कारण तो वेअर या कंजंक्शनने सुरू झालेला आहे. ओके, पुट इट बॅक. पुट कुठलं वर्ब आहे? पुट म्हणजे ठेव. ओके,
पुन्हा परत ठेव. कुठे ठेव? वेअर यू फाउंड इट, की जिथे तुला ते सापडलं तिथे ते पुन्हा तू ठेव. ओके, सो ठेव, पुट याबद्दल हा क्लॉज अधिक माहिती सांगतो आहे, हा सबऑर्डिनेट क्लॉज, की कुठे ठेव, की वेअर यू फाउंड इट, जिथे तुला सापडलं तिथे परत तू नेऊन ठेव. म्हणजेच हा सबऑर्डिनेट क्लॉज त्या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगतो आहे, म्हणून तो ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस आहे. आलं लक्षात? खूप सोपं आहे ओळखणं. नेक्स्ट एक्झाम्पल, ही विल गो. ही विल गो इज अ मेन क्लॉज वेअर एव्हर यू सेंड हिम. तो तिथे जाईल. ही विल गो, तो जाईल. कुठे जाईल? गो हे वर्ब आहे. वेअर एव्हर यू सेंड हिम, की जिथे जिथे तू त्याला पाठवशील तिथे तो जाईल. ओके, सो वर्ब याबद्दल हा क्लॉज अधिक माहिती सांगतोय, की जिथे जिथे, वेअर एव्हर म्हणजे जिथे तिथे, की तू त्याला तो जाईल जिथे तिथे तू त्याला पाठवशील. सो स्थळाबद्दल इथे अधिक माहिती सांगितलेली आहे. जरी कुठलं स्थळ हे पर्टिक्युलर कुठलं स्थळ हे जरी आपल्याला कळत नसलं तरी त्या स्थळाशी संबंधित आपल्याला इथे दिसतं आहे, उल्लेख दिसतो आहे, आणि म्हणून हा ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस आहे. सी द नेक्स्ट एक्झाम्पल, ही वेंट वेअर एव्हर ही फाउंड शेल्टर. He went, it is a main clause. Wherever he found shelter is a subordinate clause. He went, तो गेला. कुठे गेला? Wherever he found shelter, की जिथे जिथे त्याला आश्रय मिळाला किंवा आश्रय सापडला तिथे तिथे तो गेला. सो वेंट, जे काही गेला ही जी काही क्रिया आहे या क्रियेबद्दल हा अधिक माहिती सांगतो आहे आणि जागेबद्दल माहिती सांगतो आहे, आणि म्हणून तो ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस आहे. सो डिअर चिल्ड्रन, आय होप दॅट ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस यू कॅन अंडरस्टँड इन अ बेटर वे नाव. सी द थर्ड टाईप ऑफ ॲडवर्ब क्लॉज इज ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. कंडिशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की अट, आणि म्हणून त्याला अटदर्शक क्रिया विशेषण उपवाक्य असं सुद्धा म्हटलं जातं. या क्लॉजद्वारे अट दर्शविली जाते. अट म्हणजे कंडिशन टाकली जाते, की असं झालं तर असं होईल किंवा असं केल्यानंतर असं होणार आहे, अशा प्रकारची अट टाकली जाते, ज्याला आपण कंडिशन असं म्हणतो. आणि म्हणून त्याला ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन असं म्हटलं जातं. नाव विच सबऑर्डिनेटर्स दिस क्लॉज फॉलोज, की हा क्लॉज कुठल्या सबऑर्डिनेटरने सुरू होतो? इफ, अनलेस, इन केस, व्हॉट एव्हर, वेदर, अशा प्रकारे. ओके, इफ म्हणजे जर, तर, हो की नाही. अनलेस म्हणजे जोपर्यंत तोपर्यंत, हो की नाही, म्हणजे जर तरच असं त्याचा अर्थ होतो. इन केस म्हणजे जर असं झालं तर, अशा प्रकारचे सबऑर्डिनेटर्स या क्लॉजमध्ये असतात किंवा या सबऑर्डिनेटर्सने हा क्लॉज सुरू होतो. सी द एक्झाम्पल्स हियर. The first example, TB is treated early, there is no danger. If TB is treated early, TB means tuberculosis, ज्याला आपण क्षयरोग असं म्हणतो, की जर क्षयरोगावर लवकर ट्रीटमेंट घेतली गेली, ट्रीटेड अर्ली, ज्याची ट्रीटमेंट जर लवकर मिळाली तर काय होतं? देर इज नो डेंजर, तर त्यामुळे फारसा धोका नसतो. कंडिशन काय आहे? इफ TB इज ट्रीटेड अर्ली, जर TB हा आजारावर लवकर ट्रीटमेंट घेतली गेली तर तो फारसा धोकादायक नसतो, हो की नाही. सो या ठिकाणी कंडिशन आहे की असं झालं तर असं होईल, आणि म्हणून अट असल्यामुळे हा ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे. ओके, हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, हा मेन क्लॉज आहे, आणि हा सबऑर्डिनेट क्लॉजचा ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे. ओके, सी द नेक्स्ट एक्झाम्पल. आय वोंट बी एबल टू कम्प्लीट दिस वर्क अनलेस यू हेल्प मी. I won't be able to complete this work is a main clause, and unless you help me is a subordinate clause. आणि तो सबऑर्डिनेट क्लॉजचा कुठला प्रकार आहे? अनलेसने सुरू झालेला आहे. वाक्याचा अर्थ काय आहे बघा. आय वोंट बी एबल टू कम्प्लीट दिस वर्क, की मी हे काम करू शकणार
नाही, अनलेस यू हेल्प मी, की जोपर्यंत तू मला हेल्प करणार नाही. कंडिशन आहे की नाही? कशाने कंडिशन दाखवली आहे? अनलेस म्हणजे जोपर्यंत तू मला मदत करणार नाही तोपर्यंत मी हे काम करू शकणार नाही. वोंट बी एबल टू, करू न शकणे. तो कंडिशन घातलेली आहे, जोपर्यंत तू हेल्प करणार नाही तोपर्यंत मी काम करू शकणार नाही. जर तरची अट आहे आणि ती अनलेस ह्याने दाखवलेली आहे आणि म्हणून हा ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे. ओके, सी द थर्ड एक्झाम्पल. आय विल गो टू हिम इफ ही कॉल्स मी. आय विल गो टू हिम, दिस इज अ मेन क्लॉज and if he calls me is a subordinate clause. आणि मग हा सबऑर्डिनेट क्लॉज ॲडवर्ब क्लॉज कसा आहे? कारण आय विल गो टू हिम, गो, विल गो, जाणार, मी त्याच्याजवळ जाणार. परंतु कधी? इफ ही कॉल्स मी, जर त्याने मला बोलवलं तर मी त्याच्याकडे जाणार. सो इफ म्हणजे जर, तर. ओके, इफने काय दाखवलं जातं? जर तर दाखवलं जातं. सो विल गो ही जी काही क्रिया आहे, ही जी काही ज्याला आपण वर्ब म्हणतो, की हे जे काही वर्ब आहे त्या वर्बबद्दल हा इफ ही कॉल्स मी हा अधिक माहिती आपल्याला सांगतो आहे की मी त्याच्याकडे कधी जाईल? जेव्हा तो मला बोलवेल. जर तर अशी कंडिशन आहे, म्हणून हा ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे. ओके, आलं लक्षात? खूप सोपं आहे ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम, ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस, ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन, हे सगळं क्लॉज ओळखणे. फक्त या ठिकाणी तुम्ही सबऑर्डिनेटर्स लक्षात ठेवले पाहिजे आणि वाक्याचे अर्थ तुमच्या लक्षात आले पाहिजे. तुम्हाला आधी सबऑर्डिनेट क्लॉज ओळखता आला पाहिजे, जे आपण इथे ओळखलेले आहेत, आणि त्यानंतर ते सबऑर्डिनेट क्लॉज काय फंक्शन करतात, फंक्शन म्हणजे काय कार्य करतात, ते वाक्यामध्ये बघायचं आहे. आणि मग त्यानुसार तुम्ही डेफिनेटली तो मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि त्या सबऑर्डिनेट क्लॉजचा कुठला प्रकार आहे. मे बी इट इज अ ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम, ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस, ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे. इतरही आपण अजून अभ्यासणार आहोत जे 9 प्रकार आहेत. सो चिल्ड्रन, आय होप दॅट यू अंडरस्टँड इट बेटर वे. ओके, इफ यू कन्फ्यूज, इफ यू डोंट अंडरस्टँड इट, सी द व्हिडिओ अगेन अँड अगेन. आज आपण 3 प्रकार बघितले आहेत फक्त. सो उद्या आपण यातले पुढचे प्रकार जे आहेत ते पुढचे प्रकार बघूया. आज आपण बघितलं ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम, देन ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस अँड ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. ओके, वेळदर्शक क्रियाविशेषण उपवाक्य, स्थळदर्शक क्रियाविशेषण उपवाक्य आणि अटदर्शक क्रियाविशेषण उपवाक्य, हे 3 प्रकार आपण बघितले. उद्या आपण उरलेले प्रकार बघणार आहोत. ओके, सो लर्न these lessons, see the video again and again. If you have any queries, if you have any doubt, please call me personally, or you have to ask me the question on the group also. Okay, I will try to solve your queries. We will meet in the next lecture. Till then, goodbye.